नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. काय चालली आहे पहा. आम्ही कुठं आलेलो आहे तर तुम्हाला माहीतच पडणार आहे व्हिडिओमध्ये. पहा याचं काय चाललंय. सकाळचे वाजलेत पहा किती, आता 7 वाजलेत. इकडं पहा आमच्या पहा कशा पोह्याचे ताटं घेऊन आल्या. तेच काम आहे आम्हाला नाही लागल्यात आहे का, आम्हाला हेच काम आहेत वाटतं. सकाळीच पोहे खावा ये या मंडळी, पोहे खायला. 7च वाजलेत, 7 वाजताच पोहे खायला या. मंडळीला काय काम आहे का नाही काम कुणाला नाही आहे का आपल्याला का, मंडळीला काम नाही ना आम्हाला बी काम नाही असं म्हणतात. नक्की कमेंट मध्ये सांगा मंडळी, आमच्या नणंदबाईचा स्वभाव कसा वाटतो तर. बोल ना, या मंडळी जेवायला. तर पहा मंडळीत चाललेत आता आमचे जेवण. मस्त आत्याने बनवले बघा बेसन, आणि रात्री भजे पण केले होते. आणि पप्पा पण चाललंय जेवण. या इकडं आमच्या आत्याबाई, त्याचं पण चाललंय जेवण. आटो बोलत नाहीत. मी काय बोलू ना, आम्हाला काय माहिती आहे त्याच्यातलं ढेकळ. बोलायला काय लागत आहे, आपल्याला माहितच नाही काय काय बोलायचं आणि काय करायचं. बाजरीच्या भाकरी बनवल्या मंडळी आणि बेसन बनवलंय. या जेवायला. बरे दाजी भाऊ राहिले त्याला बोलावून. कोणते दाजी? गणू दाजी. गणू हां गणू टाकलं. पहा मंडळी आवरले आपण सगळं, आवरून शिवरून चाललो. पहा आता बसलो स्टेशनला येऊन. स्टेशनला येऊन चाललो आपलं जाणल्याला आपण आता. पहा स्टेशनचा गर्दा पहा किती दाखवते. इतकं तर पूर्ण गर्दा आहे इथं. बस चला, आज बी काही सांगता येत नाही किती वाजेपर्यंत गाडी येईल, किती वाजता तरी इथं बसावं लागेल काय माहिती नाही. आलो पहा मंडळी आम्ही घरी आता. काही ट्रेनमध्ये काही व्हिडिओ घेता आला नाही, कारण इतकी गर्दी होती. उभं राहून आलो, बसायला जागाच भेटली नाही. आणि स्टेशनला उतरल्यावर पण एवढी गर्दी. ह्या पोराला म्हणलं थोडेफार एखादी क्लिप ही. स्टेशनवरची गर्दी, भरपूर गर्दी होती. तिथं बी ते थांबला नाही. आणि आलो पहा आम्ही आता घरी. काय आंबट लागलं तुला का डोळ्यात गेलं काही? या मंडळी जांभूळ खायला. आले का तुमच्याकडे जांभूळ? आमच्या इकडे आले पा. गावरान नाही येत, हे चालेत. या खायला. काय झालं डोळ्याला? ट्रेन मध्ये उभा राहून पाहिजे खायले. उभं चालत तिथून राजनी तर जालना उभंच लावून यावं लागलं. काय 30 किलोमीटर नाही. काल गेलो तर जाताना लागली होती, बसून गेलो होतो. मस्त जागा भेटली होती जाताना. अर्धा घंटा तर पहा मंडळी लागली मम्मी आता. काय अगोदर ठेवली बघा चहा. लांबचा प्रवास आला, चहा ठेवली मम्मीनं आता. आणि इकडून जाता वेळेस घर आपण नीट नाटकं एकदम भारी करून गेलो होतो. पण आता मम्मीनं केलं तर आता घरी आलो तर इकडं ना जरा तुम्हीच पहा. पाहिजे भांडे किती पडलेत. एवढे भांडे होते मग आपलं जातं ना. आणि इकडं कुठं तेल, ही मम्मीनं पिढे तेल काढून ठेवले ते तसंच. हां केलं गॅस चालू. युवराजनं सांगितलं ते भांडे जसे गेल्यापासून भांडे तसेच ते खाल्लं पिल्लं जसं थप्पी लावून ठेवली. घासले नाही काही नाही. बाहेर ड्राम सुद्धा पण रिकामा पडला. ड्रामात पाणी सुद्धा नाही. आता गेला युवा पाणी मारायला. या मंडळी चहा घ्यायला, चहा बनवायला लागले. आता माहीतच आहे आपण कुठून बी आलो कसं बी आलो तर आपल्याला आल्या आल्या सुरू होत. फक्त माणसंच थकते, आपण नाही. हेच माहितीच आहे तुम्हाला. आता चहा लागताला काय करावं. पहिल्यापासून चहाची सवय द्यायला. आकाच्या घरी किती वेळा झाली चहा? तिथं तर कितीच बऱ्या चहा, त्याला लय चहा लागते. पण आम्ही व्हिडिओ नाही घेतला तिथं. तेवढे जेवढे चहा बनली आम्ही व्हिडिओ घेतला नाही. व्हिडिओ कशामुळे नाही घेतला आम्ही,
जाऊ द्या, नाही घेतला. चला मंडळी, कशी वाटते तुम्हाला साडी? तिचा कलर वेगळा दिसायला आहे ना. हो, हम्म. तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर अलग दिसणार आहे तिचा. जसा तुम्हाला दिसतोय तसा कलर नाहीये तिचा, डीम आहे एकदम. त्याच्यात भडंग दिसायला आहे ना. फिक्का दिसायला आहे मग. फिक्का याच्यातच दिसायला फिक्का आहे. दिसायला आहे मला. हा सांगा मंडळी नक्की साडी कशी वाटते तर.